भोंदू खरात प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। दीपक लोंढे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेले आहेत। एका तासापासून दीपक लोंढेंची चौकशी सुरू आहे। दीपक लोंढे केसरकर यांचे निकटवर्तीय आहेत असा आरोप आहे। समता पतसंस्थेत लोंढे पती पत्नीचे 4 अकाउंट्स आहेत असं देखील आता समोर येत आहे। दीपक लोंढे ची गेल्या एका तासापासून चौकशी सुरू आहे। समता पतसंस्थेमध्ये लोंढे पती पत्नीचे 4 अकाउंट असल्याचं देखील समजते। दीपक लोंढे दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय आहेत। गेल्या एका तासापासून त्यांची ही चौकशी सुरू आहे। ते शिर्डी पोलिसांच्या समोर हजर झालेले आहेत। तर समता पतसंस्थेमध्ये पती पत्नीचे लोंढे पती पत्नीचे 4 अकाउंट आहेत असं देखील समजतंय आणि त्या अनुषंगाने आज दीपक लोंढेची चौकशी केली जाणार आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये दररोज नवीन धागेदोरे समोर येत असतानाच आता दीपक केसरकरांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे दीपक लोंढे यांना शिर्डी पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलेलं आहे आणि ते काही वेळापूर्वीच शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर झालेले आहेत। शालेय शिक्षण मंत्री माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचे निकटवर्तीय म्हणून दीपक लोंढे यांची ओळख आहे आणि एकीकडे दीपक लोंढे यांच्या आणि यांच्या पत्नीच्या नावे समता पतसंस्थेमध्ये 4 खाते असल्याचं ते पोलीस तपासामध्ये उघड झालेलं आहे आणि जवळपास 2 कोटीहून अधिक व्यवहार जो आहे तो समता पतसंस्थेमध्ये दीपक लोंढे आणि त्याची पत्नीच्या नावे झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये देखील दीपक लोंढेचं खातं आहे आणि त्याचबरोबर अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्या सोबत देखील यांच्या माध्यमातून देखील दीपक लोंढेचे आर्थिक व्यवहार जे आहे ते समोर आलेले आहे। त्यामुळे या अनुषंगाने शिर्डी पोलिसांनी केसरकरांचे निकटवर्तीय म्हणून जे दीपक लोंढे ओळखले जातात त्यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे। मागील काही दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांनी देखील या दीपक लोंढेंवर गंभीर आरोप केलेले होते। गंभीर स्वरूपाचे व्यवहार या दीपक लोंढेच्या माध्यमातून झालेले होते। या प्रकरणाची आता शिर्डी पोलिसांकडून देखील चौकशी केली जाते। हे गेल्या 1 तासापासून हा दीपक लोंढे शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर झालेला आहे आणि त्या अनुषंगाने शिर्डी पोलीस त्याची कसून चौकशी घेत आहे। दीपक लोंढेंच्या माध्यमातून काय माहिती आता समोर येते, काय चौकशी समोर येतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर। दीपक लोंढेची गेल्या तासाभरापासून चौकशी सुरू आहे। या प्रकरणामध्ये आता महत्त्वाचे अपडेट्स नेमके काय येतात याकडे देखील आपल्याला लक्ष असणारच आहे। समता पतसंस्थेत लोंढे पती पत्नीचे 4 अकाउंट्स आहेत असं देखील समजतं।